सावित्री, काही झालंय ग? नाही म्हणजे आपल्यासाठी मी एवढं सगळं आपल्यासाठी केलं आणि तू आता का कळलं ना आता कसा त्रास होतो ते? किती त्रास दिलास तर तुम्हाला? मला कसं वाटलं असेल कधी विचार केलास? एक मिनिट, मी काय त्रास दिलाय? मी काय त्रास दिल्यावर तू म्हणतो? कसं वागलास तो त्या दिवशी? हे काय इथे काय करतोय तू? काय चाललंय तुझं? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग जा कुठे जायचं तिकडे. आता आणि काय प्रश्नांची उत्तर द्यायची तुझ्या? कुठे चाललीयस? मी कुठे का जाईना? काय फरक पडतो का तुला? आणि मी तुझी कोणी लागत नाही. आत्ता तर हक्कललेस ना मला घरातनं, तोंडावर दार बंद केलंस माझ्या. तुझ्या तर आयुष्यात आता महत्वाची लोक आली आहेत ना, मग मी कुठे का जाईना? काय फरक पडतो तुला? मला नाही फरक पडत, पण माझ्या बोलण्याचा फरक तुला पडतो. बाप रे, नाही म्हणजे मला पण आत्ताच कळत की माझ्या बोलण्याचा फरक पडतो तुझ्यावर. का नाही पडणार? मी काय माणूस नाहीये का? मला मन नाहीये? सोड ना, तुला पाहिजे ते करते ना मी. जाऊ दे मग मला. जा, परत येऊ नकोस माझ्या आयुष्यात. मागे फिरून बघू नकोस. अर्जुन, तुला हेच सांगायला आलोय की आतापर्यंत ना तू फक्त फसवलेस ना. कित्येक गोष्टी लपवल्यात माझ्यापासून. जीवापाड प्रेम केलं ग मी तुझ्यावर, विश्वास टाकला. त्या नात्याचा, विश्वासाचा पुरेपूर फायदा घेतलास ना. नाही एवढं सगळं झालेलं असताना मी गप्प बसन असं वाटलं तुला? तुझे माझ्याशी वागली, जे नाटक केलंस, तसंच मी पण तुझ्याशी एक नाटक केलं सावित्री. अर्जुन हे बघ, एक मिनिट, काय बोललास तू आता? नाटक? हो सावित्री, मी पण तुझ्याशी एक नाटक केलं, जिने आतापर्यंत मला फसवलं. ती माझ्या नाटकाला फसली. एक मिनिट अर्जुन, म्हणजे तू? नाही हे बघ, तू एवढे दिवस पण तुझा राग तू आता तू खरं बोलतोयस का खोटं बोलतोयस अर्जुन? मला एक मिनिट, मला काही सुधरत नाही आता. तू माझ्याशी मला खरं सांग, काय बोलतोयस तू अर्जुन? विश्वास बसत नाही ना माझ्या बोलण्यावर? हे पण सगळं तुला खोटं वाटतंय? सावित्री, आतापर्यंत मी जे काही वागलो ना, एक नाटक होतं. लांब लांब जा, जवळ लोक असतो तू. मी काय करू तुझं? माझा नाही, तुला मी आता दाखवते. लागेल लागेल होल्ड ऑन मिसेस सावित्री, माझं ऐकून घ्याल का? काय ऐकून घ्याल? जा तिकडे. अच्छा, मी जायचंय का? ठीक आहे, बाय. हा मला इथे सुधरत नाहीये काही. हे स्वप्न आहे का? तो चिमटा काढ मला. अगं दुखेल तुला. चिमटा काढ म्हणते ना मी. अगं ऐकशील? अर्जुन, एवढा हात काढतात का चिमटा? तूच सांगितलंस ना चिमटा काढायला. I'm sorry. मला माफ कर.
आता नीट ऐक. मला सगळं कळत होतं. मला त्या सत्यापर्यंत पोहोचायचं होतं जिथं मी फायनली पोहोचलो. कुठलं सत्य? हेच, कवठेकरांचा खरा वारसदार कोण आहे. सावित्री, मी झपाट्याने शोध घेत होतो या सगळ्याचा. प्रयत्न करत होतो की वारसदार कोण आहे, कुठे आहे, काय आहे, नेमका मुलगा आहे की मुलगी. पण मला आजच कळलं होतं की तो मुलगा नव्हता, मुलगी होती. आणि ती मुलगी तू आहेस. अच्छा, तुझं माझ्यावर कधीच नव्हता, नसणार आहे. असं का वागलास माझ्याशी? किती छळलंस तुम्हाला. मिसेस सावित्री, तो माझ्या नाटकाचा एक भाग होता. पहिला अंक समाप्त. ठीक आहे, तर चल घरी. मग बघतेस तुला. चल घरी आधी. ऐक, आय मीन सॉरी, पण मी घरी नाही येऊ शकत. अर्जुन, हे सगळं काय चाललंय? माझं काहीच लक्षात येत नाहीये. सांगतो सावित्री, जे काही चाललं ना, तो एक डेलिबरेट प्लॅन आहे. हे जे काही चाललंय ते सगळं त्या प्लॅन प्रमाणे चाललं. एकेका व्यक्तीचा प्यादाप्रमाणे उपयोग होतोय. मला वाटतं की कृष्णालाही प्यादा बनवून ठेवलं. म्हणजे जे समोरचं सांगेल तसंच होतंय, तसंच ती वागते. म्हणजे तुला नाही का वाटलं असं, कृष्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा कुठल्या भावनेने आली होती? ती क्षणात बदलली. आणि असं बरेच वेळा घडलंय. कोणीतरी आहे जो कृष्णाचा रिमोट आहे. ती स्वतःहून हे सगळं नाही करत आहे. तिच्यावर कोणीतरी जबरदस्ती करते किंवा धमकावत असेल. पण कोण, का आणि कशासाठी करेल? हेच तर शोधून काढायचं आपल्याला. सावित्री, हा बलराम, मामा, नंदाबहिणी, शालीबहिणी, ही जी चांडाळ चौकडी आहे ना, त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे. आणि माझा दाट संशय आहे की तो आपल्या घरातला माणूस नाही आहे, तो बाहेरचा आहे. आणि या व्यक्तीला शोधून काढायचं असेल ना, तर आपल्याला या सगळ्यांना गाफील ठेवावं लागेल. आणि यांना अंधारात ठेवायचं असेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल. सतत दाखवावं लागेल की तुझ्यात आणि माझ्यात फूट पडली आहे, दरी निर्माण झाली आहे. अर्जुन, तुझ्यापासून वेगळं राहणं मला जमवावं लागेल. हा आपल्या नाटकाचा एक भाग आहे. अर्जुन, कोणालाच नाही सांगायचं का? कोणालाच नाही. चमके, दीपकराव, विद्याधर दादाला पण नाही सांगायचं. विद्याधर दादा तर मला मान्य आहे, मला मान्य आहे, दादा सपोर्ट करतो, पण आत्ता कोणी नको. मी आतापर्यंत त्यांच्याशी कधीच खोटं बोलले नाही अर्जुन. हे सगळं कळतंय सावित्री. विद्याधर दादावर तुझा खूप विश्वास आहे. पण ऐक, आत्ता आपण आपल्या जवळच्या माणसांना यातलं सांगितलं ना, तर त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून हे रिफ्लेक्ट होण्याची शक्यता आहे. असं करून आपल्याला नाही चालणार. मला आत्ता कोणतीच रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे ह्यामध्ये फक्त तू आहेस आणि मी, आपण दोघंच खेळाडू. ठीक, पण मी काय म्हणते, काय? आजची रात्र थांबू. हे बघ अर्जुन, इतके दिवस झाले तू माझ्याशी असा तिरसटासारखा वागलाय. आजची रात्र तरी नीट वाग प्लीज. हो, आवडलं असतं मला, पण आत्ताच जा. अर्जुन, तू सावित्री, ऐक ना, आत्ता जर तू गेली नाहीस ना, तर आपला गेम सुरू होण्याआधी संपेल. कळतंय का? चल, ये. सावकाश. ठीक आहे, येते. हे
इकडे आतापर्यंत तरी आपला प्लॅन पॉवरफुल चाललाय. मी तर त्या सगळ्यांनाच फैलावर घेतलंय. बलराम मन, नंदा मन, विश्वंभर मन, सगळ्यांनाच. आणि तू म्हणतोस ना ते पण बरोबर आहे. नाही म्हणजे मला खात्रीच आहे कृष्णाईंवर कसला तरी दबाव आहे. कशावरून वाटलं तुला असं? अरे मी आता वाड्यात परत गेले होते ना, तेव्हा त्यांनी मला हाक मारली. अगं तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आजवर आम्ही नाही, औषध घ्यायची वेळ झाली आहे ना. आम्हाला जरा सावित्रीशी. कृष्णाई, औषध घेणं महत्वाचं आहे ना आता. चल 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 चल. त्यानंतर पण 2-3 वेळेला विचारायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी काही नीटचं उत्तरच नाही दिलं. अशीच टाळमटाळ केली. म्हणजे आपला अंदाज खरा आहे तर कळेल लवकर आपल्याला. बरं मिसेस वशिला, तुम्ही आता जा. आणि हे असं सारखं सारखं भेटायला येऊ नका प्लीज. कळेल लोकांना. जाते हा तिरसट. पण मला एक गोष्ट कळतच नाहीये. काय झालं आता? तुला सोडून एकटे कसं राहायचं ते कळत नाही. सांगशील? भेटत जाऊ अधूनमधून. लोकांसमोर भांडायला का होईना, भेट होईलच ना आपली. नाही, भांडायला नाही. मला काय वाटतं आपण ना कुठेतरी बाहेर जाऊया, फक्त तू आणि मी. आपण ना शांत. ते बघूयात आपण नंतर. आधी इलेक्शन होऊ दे, कळलं? आणि पुढचा प्लॅन सगळा कळला आहे ना व्यवस्थित? चल भेटूया. बाय. चिकन्या, त्या मनालीपासून लांब राहायचं काय? अरे नाटक नाटक म्हणता म्हणता लई जवळ जायचं नाही तिच्या. हो ग बाई, मी लांबच आहे. तिला तर मी उभी चेचूनच टाकणार आहे. नाही तिची शांत शांत. आपण बघू ते नंतर. ओके. हे बघ, आत्ता मनाली सकट सगळ्या विलन गँगला असंच वाटलं पाहिजे की ते हुशार आहेत आणि आपण मूर्ख. बाकीचं बघू आपण. या सगळ्यांची लेवल करायला मज्जा येणार. मॅडम, फडके, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. काय सकाळी सकाळी काम काढलं? मॅडम, ते अग्रवाल नावाचे बिल्डर आहेत ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत. हां, त्यांचं काय? तर ते आज ऑफिसला येत आहेत. बरं. तुम्हाला ऑफिसला यायला जमेल ना? हो जमेल की, का नाही, येते मी. ओके मॅम, तसं मी त्यांना कळवतो. कळवा. काय हो फडके, काय चाललंय? हा, इथं कारखान्याचा कारभार सांभाळतोय आम्ही आणि तुम्ही सांगताय कोणाला? नाही, तुमचे मालक आली तर लगेच शेपूट हलवत मागं मागं फिरायला मोकळे का तुम्ही? ती जरी असेल मालकीनबाई तरी कारखाना सांभाळतोय आम्ही, त्यामुळे आम्ही पण येणार आहे मीटिंगला. ते बघू. फडके, तुम्ही या. ओके मॅम. हे काय लावलंय ग तू? वर्षिली अगरची मालकीन म्हणून काय सगळीकडेच तुझी सत्ता लावणार? प्रत्येक गोष्टीवर माझीच सत्ता चालवणार. आणि काय ग, 2 व्यक्ती महत्वाचं काहीतरी बोलत असताना मध्ये मध्ये नाही करायचं. एवढे साधे मॅनर्स नाहीत. हे बुरटे, शब्द जपून वापरायचे. हा, लायकीत राहायचं,
नाहीतर रस्त्यावर आणे. आणि परत परत कशाला मला सांगायला लावते? आता सावी सरकार आलं सावी सरकार, झाली तुमची अवस्था बेकार. आणि परत परत कशाला मला सांगायला लावते? आता सावी सरकार आलं सावी सरकार, झाली तुमची अवस्था बेकार. लाख लढतरी आल्या ना तरी तुमच्या हाताला काही लागू देणार नाहीये मी. त्यामुळे गप बसायचं, ते मिळतंय ते खायचं, कुठल्या तरी पिक्चरला जायचं, नाहीतर त्या पार्लर मध्ये जाऊन तुझं थोबाड रंगून यायचं, कळलं? बाकी मीटिंग सेटिंग बेटिंग सगळं मी बघणार. तू नको टेन्शन घेऊ त्याचं. आणि अजूनही जर हुक्की आलीच तर त्या रेम्या बलरामला सांगितलंय तर तुलाही सांगते. चुकू नाही माझ्या ऑफिसची पायरी जरी चढलीस तर पायऱ्या उतरताना पाय जागावर नाही राहणार, कळलं? चल दे. नंदा काय चाललंय तुझं? कसा एवढा राग येतोय तुला? मस्ती आली आहे त्या सावित्रीला. मामा जेव्हापासून या घरची मालकीन झाली आहे ना, लय गोरमी आली आहे तिला. हो, आमच्याशी अगदी त्या अर्जुन सारखं बोलती, सेम टू सेम त्याच्यासारखं वागते आमच्याशी. खरं सांगतो, आम्हाला वाटलं होतं आमच्या यांचा प्लॅन त्याच्यात काहीतरी तथ्य असेल, पण नाही. त्यांनी तिला या घरचं वारस सिद्ध करून ना माती खाल्ली, अक्षरशः माती. डोक्यावर नाचते आमच्या. तो अर्जुन नाचायचा आधी, आता ही नाचते. हो, त्या अर्जुन त्या बाळ्या बैलाचं काहीतरी कर्तृत्व होतं. त्याचा काहीतरी अनुभव होता, काहीतरी त्यात शिक्षण होतं. पण हिचं काय आहे? कोण कुठली ती भिकारडी बुरटी आणून बसवली इथं आपल्या माथ्यावरती. ही सांगणार मला आम्ही ऑफिस मध्ये जायचं का नाही ते? एक मिनिट वहिनी, तिने तुम्हाला पण आड घातली काय ऑफिस मध्ये यायचं नाही म्हणून? सरळ सरळ धमकी दिली. आम्हाला म्हणली त्या रेमा बलरामला सांगितलंय तेच तुम्हाला सांगतोय. आलात ना तर आल्या पायानं जाणार नाही. मायला हिजा आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकत असतो. नाही मामा अडवून होतो. मामा फोन मारा, फायनल निकालच लावून टाकणार आहे. ऐक जरा, उगाच काहीतरी करायला जाशील आणि त्या विद्येच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरायचं. करू, सगळं करू, पण फक्त शांततेत. हो मामा, हो त्या अग्रवाल का कोण येणार आहेत आज कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ऑफिस मध्ये. आम्ही तिला म्हणलं आम्ही येतो, तर सरळ नाही म्हणली ना आम्हाला. त्याला काय झालं तुम्हाला? तुझ्यावर नाही असलो, त्या सावित्रीवर असलो. मला सांग, तिला काय कळतं की त्या कॉन्ट्रॅक्ट मधलं? अगरवाल येणार आहे ना, येऊ दे. त्याला स्पष्ट सांगितलंय आमचं कमिशन मला द्यावं लागेल म्हणून. ती सावित्री तर असू दे नाही तर नसू दे, काय फरक पडतं? हा, म्हणजे इथं बसून समधी सेटिंग लावायची आपण, समजा प्लॅनिंग करायचं आपण, आणि मग घरी बसून राहायचं वय. हो, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही म्हणताय कमिशन मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट कसं होतंय, कमिशन काय मिळणार आहे हे तिकडे गेल्याशिवाय कसं कळणार आहे आपल्याला? मामा, किती कमिशन सांगितलंय तुम्ही? 20%. हो, जायला पाहिजे ना आपण तिकडं. कॉन्ट्रॅक्ट कसं होतंय, काय होतंय कळलं पाहिजे ना आपल्याला. आणि शांत हो. एक लक्षात ठेव, शत्रू कसाही वागला ना नंदा, तरी आपण प्रेमानंच वागायचं. त्याला अंजारायचं, वंजारायचं, त्याला समजवायचं. आता या शत्रूला पण प्रेमानंच समजवावं लागणार आहे.
म्हणजे नेमकं काय करणार आहे? काय करणार